प्रॉब्लेमला तुम्ही सोल्युशन कशा प्रकारे देऊ शकता. मग त्यामध्ये पहिली जो काही पार्ट आहे तुम्हाला प्रोसेस किंवा स्टेप्स आहेत प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या. मग त्याच्यामध्ये स्टेजेस कुठल्या कुठल्या कॅन आय मला जॉब आणि कोड पाहिजे. मॅडम जिओ टॅग काढून घ्यायचं. ओके. आणि सेकंड पार्ट काय आहे तुमचे व्हेरियस टेक्निक्स फॉर आयडिया जनरेशन. In that there are 3-4 techniques. First one is the brainstorming. Second one is mind mapping. Likewise there are many techniques for idea generation. Brainstorming is what? Brainstorming is nothing but to recognize idea for solving the problem through team members or individual. Brainstorming म्हणजे काय? जो काही तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झालाय तुमच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट साठीच्या, त्याच्यासाठी ज्या काही तुम्ही आयडिया जनरेट करताय तुम्ही स्वतः किंवा तुमच्या टीम मेंबर सोबत डिस्कशन करून ज्या काही आयडिया जनरेट करताय त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणता? ब्रेनस्टॉर्मिंग. सेकंड थिंग इज व्हॉट? सेकंड मेथड इज माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग इज नथिंग बट यू जस्ट पुटिंग युअर आयडियाज थ्रू various in the various tables in the form of table form or in the flow diagram. ज्या काही तुमच्या आयडियाज प्रॉब्लेम फाइंड आउट झाल्यानंतर तुमच्या ज्या काही आयडियाज जनरेट झाले त्या तुम्हाला जस्ट काय करायचे? मॅपिंग करायचे. ज्या काही आयडियाज तुमच्या डोक्यात येतील त्या फक्त मॅपिंग करायचे. काही केसमध्ये तुमच्याकडे नंबर ऑफ आयडियाज असतील तर सडनली एखादा प्रॉब्लेम आलाय तर तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करायचं. त्या केसमध्ये तुमचं कधी कधी मिस आउट होऊ शकते एखादी आयडिया. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? जेवढे नंबर ऑफ आयडियाज तुमचे जनरेट झाले त्या फक्त तुम्हाला काय करायचं? मॅपिंग करायचं. लाईकवाईज रिव्हर्स ब्रेनस्टॉर्मिंग पण आहे. आता ब्रेनस्टॉर्मिंग मीन्स व्हॉट? मी तुम्हाला सांगितलंय जस्ट रिकॉग्नाइज आयडियाज और जनरेटिंग आयडियाज फॉर द सॉल्विंग द प्रॉब्लेम विथ द डिस्कशन ऑफ टीम मेंबर्स और इंडिव्हिज्युअल. जस्ट तुम्हाला काय करायचं? आयडिया रिकॉग्नाइज करायचे फॉर द प्रॉब्लेम सॉल्विंग. तर रिव्हर्स ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय? तर तुम्ही पहिल्यांदा आयडिया फाइंड आउट केली, प्रॉब्लेम माहिती तुम्हाला, तर आयडियावरती डिस्कशन करून तुम्हाला प्रॉब्लेम अजून त्यामधून काय फाइंड आउट करता येतं का ते बघायचं आणि अजून एकदा त्याला सोल्युशन प्रोव्हाइड करायचं. लाईकवाईज असे तुम्हाला व्हेरियस टेक्निक्स आहेत फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम फॉर आयडिया जनरेशन. ओके. सर मला हे फोटो काढून द्या. प्लस कर देणार.
monitoring. Okay, first one is idea generation. Already I told you that there are some techniques for the idea generation like brainstorming, then mind mapping. Likewise, there are many methods or many techniques for the idea generation. After generating idea, there is a second step is what? Product definition. Product definition, in that product definition, you go to the market and searching about the various trends and technology latest going on for the product development. Product development मध्ये second stage काय तुमचं product definition. Product definition मध्ये तुम्ही काय करणार आहे? For example, तुम्हाला एखादा problem find out झालाय. Problem find out झाल्यानंतर तुम्ही idea generation केले through mind mapping आणि second thing आहे brainstorming नी. तुमच्या आयडिया जनरेशन झाले. तुमच्या आयडिया जनरेशन झाल्यानंतर सेकंड स्टेज काय आहे तुमची प्रोडक्ट डेफिनेशन. प्रोडक्ट डेफिनेशन मध्ये तुम्ही जस्ट काय करणार आहे सेकंड स्टेज मध्ये तर रिसेंट मध्ये त्या प्रोडक्ट रिलेटेडचा ट्रेंड काय चालू आहे किंवा त्याचा स्कोप काय आहे, नेमका प्रॉब्लेम काय आहे हे सगळं त्यामध्ये डिफाइन करणार आहे. फॉर एक्झाम्पल आता रिसेंट मध्ये तुमच्या इलेक्ट्रिकल ब्रांच रिलेटेड बऱ्यापैकी ड्रोन मध्ये वर्किंग चालू आहे किंवा तुमचं क्लिनिंग साठी वगैरे व्हॅरियस रोबोटिक्स किंवा स्विचिंग ऑन स्विचिंग ऑफचं डायरेक्टली तुम्ही टेक्नॉलॉजी स्टार्ट केली. तर त्या केसमध्ये तुमचं काय झालं, एखादा प्रॉब्लेम फाइंड आउट झाल्यानंतर तुम्ही काय करताय त्याच्यासाठीच्या आयडिया जनरेट करताय. आयडिया जनरेट केल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये सर्च करताय की नेमका त्याचा स्कोप कुठे किंवा रिसेंटमध्ये त्याचा ट्रेंड काय चालू. ओके, लाईकवाईज तुम्ही सेकंड स्टेजमध्ये स्कोप ट्रेंड काय चालू आहे ते फाइंड आउट करणार आणि इथं तुमचं ट्रे काय असेल ते डेफिनेशन देणार. थर्ड स्टेजला काय आहे तुमचं प्रोटोटाइपिंग. प्रोटोटाइपिंग मीन्स व्हॉट? एनीवन नो अबाउट दिस वर्ड? प्रोटोटाइपिंग मीन्स व्हॉट? Prototyping means what? Anyone know about this word? मराठीत सांगा चालते मला. प्रोटोटाइप म्हणजे काय माहिती आहे का? नाही माहिती? ओके, प्रोटोटाइपिंग म्हणजे काय? व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर आयडिया. ज्या काय तुम्ही आयडिया जनरेट केली. आता मला ह्या पाऊचचं जर मला एखादं प्रोटोटाइप तयार करायचं असेल तर प्रोटोटाइप तयार करण्याच्या आधी डायरेक्टली तुम्ही पाऊच डायरेक्टली हे करता का, म्हणजे डायरेक्टली प्रोड्यूस करता का पाऊच? नाही, त्याच्या आधी तुम्हाला ज्या काय आयडियाज आले त्या रिप्रेझेंट करता. फॉर एक्झाम्पल मला पाऊचची जर आयडिया आली असेल तर मी काय करणार, त्याचं डिझाईन करणार स्क्वेअर शेपमध्ये. स्क्वेअर शेपमध्ये केल्यानंतर त्याला काहीतरी वरती ह्या साईडला तुमचं हँडल होल्डिंगसाठी काहीतरी, म्हणजे ज्या काही तुमच्या आयडियाज आले त्या तुम्हाला व्हिज्युअलमध्ये रिप्रेझेंट करायच्या असतील तर त्या मेथडला तुम्ही काय म्हणता प्रोटोटाइपिंग. फॉर एक्झाम्पल ड्रोन आहे. ड्रोनच्या त्या कंडिशनला डायरेक्टली ड्रोन तुम्ही तयार करू शकता का? नाही, त्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन होते, चेंजेस होते. त्याच्या आधीचं जे काही व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे ते झालं तुमचं प्रोटोटाइपिंग. मग प्रोटोटाइपिंग मध्ये व्हॅरियस मेथड्स आहेत तुमच्या डिटेलिंग आणि फंक्शनॅलिटी वरती. इन डिटेल आपण नंतर बघूया. मग त्यामध्ये प्रोटोटाइपिंग मीन्स काय तर तुमचं मॉडेल व्हायच्या आधीची स्टेज जे काय असेल तुम्ही साधं मॉडेल तयार करा किंवा त्याची डायग्राम असू द्या, 3D स्केचिंग असू द्या, त्याला त्या स्टेजला तुम्ही काय म्हणता, त्या प्रोसेसला काय म्हणता तुम्ही प्रोटोटाइपिंग. आफ्टर डेव्हलपिंग प्रोटोटाइपिंग देयर इज अ फर्स्ट स्टेज इज अबाउट इनिशियल डिझाइन. इनिशियल डिझाइन मध्ये तुम्ही काय करताय तर जे काही तुमचं प्रोडक्शन करण्यासाठीचं लास्ट बेंच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कसं नाही पाहायचं जो पहिला आला का क्लासमध्ये इम्पॉर्टंट आहे सब्जेक्ट. ओके, फर्स्ट स्टेज इज व्हॉट इनिशियल डिझाइन. इनिशियल डिझाइन मध्ये तुम्ही काय करताय, मार्केटमध्ये जाऊन तुमचं कॉम्पिटिटर कोण आहे, त्यानंतर तुमची कॉम्पिटिशन किती होऊ शकते, तुमच्याकडे किती फंड अवेलेबल आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दॅट प्रोजेक्ट और प्रोडक्ट. देन कंपॅरेटिव्ह स्टडीज ऑफ डेव्हलपिंग ऑफ प्रोडक्ट. जे काही मार्केटमध्ये चालू आहे त्याच्यापेक्षा डिफरंट प्रोडक्ट आपण कसं तयार करू शकतो, किती खर्च येणार आहे त्या ओव्हरऑल प्रोजेक्टला, किती बजेट तुमच्याकडे अवेलेबल आहे, हे सगळं कशामध्ये येतं तर तुमचं इनिशियल डिझाइन मध्ये. एखाद्या केसमध्ये तुम्ही प्रोडक्टचं डिझायनिंग वगैरे सगळं केलंय तर त्या केसमध्ये तुमच्याकडे फंड अवेलेबल नसेल तर तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट करू शकता का? ऑब्विसली
तुमच्या टीम मेंबर सोबत डिस्कशन करून प्रॉपर डिझायनिंग झालंय का नाही त्याचं व्हॅलिडेशन करायचं आणि त्यामध्ये व्हॅरियस डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज प्लॅन करायच्या फॉर युअर प्रोडक्ट. मग त्या प्लॅनिंग मध्ये काय येणार आहे तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट किती असली पाहिजे किंवा प्रोडक्ट तुमचा मिनिमम टू मिनिमम मध्ये प्रोडक्शनचं डिझायनिंग कसं व्हायला पाहिजे, एक्सेस मटेरियल त्यामध्ये जायला पाहिजे, तुमचं ऑप्टिमायझेशन ऑफ युअर जे काही प्रोडक्ट आहे त्याचं ऑप्टिमायझेशन तुम्ही कसं तयार करणार हे सगळं कशामध्ये येतं तुमचं व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग. हे व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग तुमची इटरेटिव्ह प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं प्रोडक्ट फर्स्ट टाइम मध्ये लक बाय चान्स होऊ शकतं. काय काय केसमध्ये तुमचं प्रोडक्टचं डिझाईन फायनलाइज झालंय आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुमचं प्रोडक्ट कंप्लीट झालं असं कधी आहे का? नाही. त्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, रिपीटेडली प्रोसेस करणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, टीम मेंबर सोबत डिस्कशन करून तुमच्या प्रोडक्टची जे काही डिझाईन आहे त्याच्यावरती सारखं मॉडिफिकेशन अल्टरेशन चेंजेस करून तुम्हाला फायनलाइज करावं लागणार. त्या केसमध्ये तुमची जी कोणी लीड युजर आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रोडक्ट कुणासाठी तयार करताय त्या युजरकडे जाऊन तुम्हाला त्यांचा फीडबॅक पण घ्यायचा फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ युअर प्रोडक्ट. मग त्या केसमध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे, जे काही प्रोडक्ट तयार झाले त्याच्या आधी किंवा पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकताय की कस्टमर नीड फाइंड आउट करायचे व्हॅरियस टेक्निक्स काय काय आहेत आणि त्या व्हॅरियस टेक्निक्स फाइंड आउट करूनच तुम्ही फायनल प्रोडक्टचं जे काही प्रपोजल आहे ते विथ द हेल्प ऑफ तुमच्या कस्टमरला तुम्हाला काय करायचे ते प्रोडक्टची डेव्हलपमेंट करताना नीड फाइंड आउट करूनच तुम्ही प्रोडक्ट तयार करताय. मग ते नीड फाइंड आउट झाल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट केलं तर पहिली स्टेज काय, तुमचे जे कोणी नीड कस्टमर आहेत त्यांच्याकडे जाऊन प्रॉपर तुमच्या प्रोडक्टचे डेव्हलपमेंट झाले का नाही ते चेक करायचं. मग त्यासाठी तुमचे टीम मेंबर्स आणि तुमचे जे कोणी लीड युजर्स आहेत त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करून टेस्टिंग करून तुम्ही काय करणार आहे, व्हॅलिडेशन करणार आहे. आफ्टर फायनलायझेशन ऑफ युअर प्रोडक्ट जे काही प्रोडक्ट तयार झाले ते कमर्शियलायझेशन करणार आहे म्हणजे सेलिंगसाठी वगैरे ठेवणार आहे किंवा ते प्रोडक्ट आहे ते इम्प्लिमेंट करणार आहे. इम्प्लिमेंट केल्यानंतर पोस्ट लॉन्चिंग आणि मॉनिटरिंग मध्ये काय आहे तर तुमचं प्रोडक्ट एक प्रोडक्ट बनवलंय ट्रेंड तसंच राहणार आहे का. फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल फोन आहे, स्टार्टिंगला मोबाईल फोन डायरेक्टली स्क्रीन टच चालाय का नाही. पहिली डेव्हलपमेंट काय झाली, फक्त कॉलिंगसाठी तुम्ही यूज करत होता, तिथं टच बटन्स होते. नंतर काय झालं तुमचं, तुम्ही कॅमेरासाठी यूज केला. नंतर काय झालं, टच स्क्रीन आली. लाईकवाईज त्या प्रोडक्टची काय झाली, डेव्हलपमेंट झाली. मग रिसेंट ट्रेंडमध्ये तुमचं काय काय चालू आहे त्यावेळेस तुमचं जर प्रोडक्शनमध्ये अल्ट्रेशन मॉडिफिकेशन करत असाल तर त्या स्टेजला काय म्हणतात तुम्ही पोस्ट लॉन्चिंग. आणि त्या पोस्ट लॉन्चिंग साठीचं जे काही मॉनिटरिंग करताय तुम्ही मार्केटमध्ये जाऊन सध्या ट्रेंड काय चालू आहे त्यानंतर तुमचं जे काही व्हॅरियस टेक्नॉलॉजी चालू झाल्या त्यावेळेस तुम्ही काय करताय प्रोडक्टमध्ये चेंजेस करून घेता. समजलं? ओके. फर्स्ट स्टेज काय आहे तुमची प्रोसेसची प्रोडक्ट डेव्हलपमेंटची. फर्स्ट वन इज आयडिया जनरेशन. फॉर आयडिया जनरेशन व्हॉट आर द डिफरंट टेक्निक्स युज्ड फॉर द आयडिया जनरेशन. फर्स्ट वन इज व्हॉट, brainstorming. Second one is what, mind mapping. Okay. For the in the product definition काय करता तुम्ही प्रोडक्ट डेफिनेशन मध्ये काय करताय, स्कोप काय आहे त्या प्रोडक्टचा किंवा मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे त्यावेळेस तुमची प्रोडक्टची डेफिनेशन करता. नेक्स्ट काय, प्रोटोटाइपिंग मीन्स व्हॉट, प्रोटोटाइपिंग मीन्स व्हॉट, visual representation of your ideas. Okay, visual representation of idea मध्ये तुम्ही काय करताय, in the form of diagram, in the form of chart, in the form of 3D designing, in the form of model, short model, replica of your idea. तर फक्त तुमचं आता सिव्हिल मध्ये एखाद्या डॅमचं कन्स्ट्रक्शन करायचंय त्याला मोठा एरिया लागतो. मग डायरेक्टली जाऊन साईटवरती आम्ही कन्स्ट्रक्शन करतो का नाही, त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक त्याचं मॉडेल क्रिएट करावं लागणार आहे शॉर्ट फॉर्मेशन मध्ये. त्याची लेंथ जर तिथं 10 मीटर असेल तर त्याची लेंथ तिथं आम्ही 5 मीटर कन्सिडर करून त्याच्यावरती टेस्टिंग घेतो. किंवा इव्हन तो आता पूर्ण आपल्या कॉलेजचं डिझायनिंग करायचं डायरेक्टली बिल्ड करतो का आपण कॉलेज म्हणजे एखादं घर वगैरे, त्याच्या आधी तुम्ही काय करता सिव्हिल इंजिनियर
idea generation. Already I told you that first technique is brainstorming. Brainstorming means what? To recognize or generate the idea for the solving the problem with your team member, with team members or by individual. म्हणजे तुम्ही जे काय आयडिया जनरेट करताय तुमच्या प्रॉब्लेम फाइंड आउट झाल्यानंतर त्या मेथडला तुम्ही त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणता ब्रेनस्टॉर्मिंग. There are three methods of brainstorming. First one is a verbal, second one is a focus group, and third one is electronic. Okay, what is the difference between three types? First one is what? Verbal brainstorming. Verbal brainstorming means what? तर तुम्ही verbally communication करून ज्या काय आयडिया जनरेट करताय त्या टाइपला तुम्ही verbal brainstorming म्हणता. Second one काय तुमचं focus group techniques. Okay, number of people एकत्र येऊन जर त्यावरती आयडिएशन सेशन घेऊन तुम्ही व्हॅरियस आयडिया जनरेट करत असाल तर त्या टाइपला तुम्ही फोकस ग्रुप म्हणता. त्यामध्ये एकपेक्षा जास्त मेंबर असतील तर त्या टाइपला तुम्ही फोकस ग्रुप टेक्निक्स म्हणता. आणि थर्ड वन इज व्हॉट? इलेक्ट्रॉनिक ब्रेनस्टॉर्मिंग. इलेक्ट्रॉनिक ब्रेनस्टॉर्मिंग मीन्स व्हॉट? तर तुम्ही एखाद्या केसमध्ये पर्सन अवेलेबल नाहीये, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे यूज करून एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन प्रोव्हाइड करत असाल तर त्या टाइपला तुम्ही काय म्हणता? इलेक्ट्रॉनिक ब्रेनस्टॉर्मिंग. आता इलेक्ट्रॉनिक ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये फॉर एक्झाम्पल सांगते झूम मीटिंग. ओके, आता एखादा क्लायंट आहे तुमचा, तुम्ही क्लायंट सोबत डील करताय, यूएस मध्ये वगैरे क्लायंट असेल आणि तुम्हाला एखादा सडन प्रॉब्लेम आला साईट वरती वगैरे किंवा इव्हन तुमच्या कंपनीमध्ये वगैरे, तर तो पर्सन ॲसेसिबल नसेल, तुम्हाला प्रॉब्लेमला सोल्युशन प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करताय? कॉल करून किंवा झूम मीटिंग थ्रू वगैरे जर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन प्रोव्हाइड करत असाल तर आफ्टर सॉल्विंग दॅट प्रॉब्लेम, दिस प्रॉब्लेम इज नथिंग बट व्हॉट? इलेक्ट्रॉनिक ब्रेनस्टॉर्मिंग. ओके, त्यानंतर तुमचं नेक्स्ट मेथड आहे रिव्हर्स ब्रेनस्टॉर्मिंग फॉर द आयडिया जनरेशन. रिव्हर्स ब्रेनस्टॉर्मिंग आणि ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये मेन डिफरन्स काय? ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये तुमचं काय? फर्स्ट तुमचा प्रॉब्लेम फाइंड आउट होतो, त्यानंतर तुम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करता थ्रू आयडिया जनरेशन. आता ह्यामध्ये काय आहे? रिव्हर्स ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये आयडिया जनरेट झाली तुमची, त्यातनं तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चनरीज विचारून जर तुमचं एखादा अजून एक प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड आउट होत असेल तर त्याला अजून एकदा आयडिया प्रोव्हाइड करायचं. त्या टाइपच्या ब्रेनस्टॉर्मिंगला त्या प्रोसेसला तुम्ही रिव्हर्स ब्रेनस्टॉर्मिंग म्हणता. नेक्स्ट मेथड आहे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग इज nothing but plotting your ideas through various tables or just plotting your idea after generating or recognizing your idea. तर त्या टाइपच्या तुम्ही मेथडला तुमचं माइंड मॅपिंग म्हणतात. माइंड मॅपिंग म्हणजे क्विकली एखादी आयडिया तुमच्या डोक्यात आली ती जस्ट तुम्ही प्लॉट करताय फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम इज नथिंग बट युअर माइंड मॅपिंग आयडिया जनरेशन. आफ्टर दॅट there is one method called as लिहून घ्यायचं तुम्हाला. Just write down steps of product development. Don't discuss with each other. Just write down. Process or steps for product development.
Okay, this is the first stage is idea generation. In idea generation, we generating idea through brainstorming, then mind mapping, etc. Second one is product definition. In that we searching the scope for that project or product and refining the product concept. Product concept काय किंवा स्कोप काय आहे त्या प्रोडक्टचा ते सर्चिंग करतात. Third one is a prototyping. Is it visible for last way? सगळ्यांना समजले का? स्टेज काय काय समजले? फर्स्ट स्टेज काय आहे? फर्स्ट स्टेज इज व्हॉट? आयडिया जनरेशन. आयडिया जनरेशन कुठल्या मेथड्सने किंवा टेक्निक्सने करताय तुम्ही? ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय समजले? ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय समजलंय का? ब्रेनस्टॉर्मिंग सेशन मध्ये तुम्हाला काय करायचंय? जो काही प्रॉब्लेम तुम्हाला फाइंड आउट झालाय त्या प्रॉब्लेमला तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करायचंय थ्रू जनरेटिंग आयडिया. मग त्या आयडिया ज्यावेळी जनरेट करते तुम्ही स्वतः पण करू शकता किंवा टीम मेंबर सोबत डिस्कशन करून सुद्धा करू शकता. फर्स्ट स्टेज समजते सगळ्यांना? समजले का? सेकंड काय तुमचं? प्रोडक्ट डेफिनेशन. प्रोडक्ट डेफिनेशन मध्ये तुम्ही काय करताय? प्रोडक्टचा स्कोप काय आहे, रिसेंट मार्केट मध्ये काय ट्रेंड चालू आहे ते फाइंड आउट करून तुम्ही काय करताय? प्रोडक्टचा कन्सेप्ट फायनलाइज करताय. कन्सेप्ट मीन्स जे काही प्रोडक्टला डेव्हलपमेंट करण्यासाठी तुमचे जे काही आयडियाज आहेत वरच्या त्या फक्त फायनलाइज करतात. नंबर ऑफ आयडियाज जर जनरेट झाला तर तुम्ही सगळ्या आयडिया एखाद्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये अप्लाय करू शकता का? नाही. समजते का? मग त्यातली जी काय आयडिया आहे फायनल आयडिया तुम्ही इथे फायनलाइज करताय बाय सर्चिंग द ट्रेंड और स्कोप ऑफ द प्रोडक्ट. नेक्स्ट काय तुमचं? प्रोटोटाइपिंग. प्रोटोटाइपिंग मीन्स व्हाट? visual representation of your ideas through models, chart, diagrams, 3D designing, 3D visualization, etc. Next one is what? Initial design. Initial design मध्ये काय करताय? तुमचं जो काही प्रोडक्ट आहे त्याला ओव्हरऑल कॉस्ट किती येते, त्याची इफिशियन्सी कशी आहे, त्यानंतर त्याचा कुठला पार्ट तुम्ही मिनिमाइज करू शकताय का, ऑप्टिमाइज करू शकताय का, हे सगळं सर्चिंग करताय. नेक्स्ट काय? व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग मध्ये काय करताय तुम्ही? जे काही तुमचं प्रोडक्ट बनलंय ते प्रॉपर तयार झालंय का नाही ते चेक करून तुम्ही काय करताय? टेस्ट घेताय फॉर द फायनलायझिंग द फायनलायझेशन ऑफ युअर प्रोडक्ट. नेक्स्ट वन इज काय? नेक्स्ट वन इज कमर्शियलायझेशन. कुणाला प्रॉब्लेम असेल तर आता जाऊ ते डिस्कस करतात. कमर्शियलायझेशन मध्ये काय करताय? जो काही प्रोडक्ट डेव्हलप झालाय तो इम्प्लिमेंट करताय. अँड लास्ट वन पोस्ट लॉन्चिंग मध्ये काय? व्हॅरियस ट्रेंड्स अँड टेक्नॉलॉजी वाईज तुमचा प्रोडक्ट काय करताय? डेव्हलपमेंट करताय. झालं सगळ्यांचं? ओके. नेक्स्ट पार्ट इज आयडिया जनरेशन टेक्निक्स. आयडिया जनरेशन टेक्निक्स.
Scamper. In Scamper, all letters stands for first one substitute, second one combine, A stands for add up, M stands for modify, T stands for put to another use, E stands for eliminate, and R stands for reverse. Okay, this is a technique for generating idea for developing the product. एखादा product existing आहे किंवा तुम्हाला new product बनवायचं असेल तर ही मेथड यूज केली जाते. फर्स्ट काय आहे तुमचा S stands for substitute. ओके, substitute in the कशाच्या फॉर्मेशन मध्ये आता फॉर एक्झाम्पल आधी तुम्ही फक्त फोन यूज कशासाठी करत होता, कॉलिंग साठी. आता कॉलिंग साठी यूज करण्यासाठी फोन यूज करत होता, तर आता त्याला सबस्टिट्यूट काय झालंय, तुमचा फोन 2-3 यूज साठी तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल फोन मध्ये तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता, स्टोर करू शकता, त्यानंतर तुम्ही कॉलिंग करू शकता, व्हॅरियस यूजेस. म्हणजे काय झालं तुमचं कॅमेराला सबस्टिट्यूट आता काय झालं तुमचं मोबाईल फोन. ओके, लाईकवाईज एखादं तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट करताना त्यातले व्हॅरियस मॅक्सिमम सबस्टिट्यूट प्रोव्हाइड होतात का किंवा त्याचा यूज मॅक्सिमम होतोय का ते चेक करणं, त्यामध्ये तुम्ही सबस्टिट्यूट मध्ये चेक करू शकता. सेकंड काय कंबाईन. कंबाईन मध्ये काय तुमच्या एखाद्या प्रोडक्ट मधनं मॅक्सिमम कंबाईन जे काही युजर्स आहेत ते युजर्स येऊ शकतात का ते चेक करायचं. नेक्स्ट काय आहे तुमचं ॲडअप. ॲडअप मध्ये तुम्ही काय करू शकता, एखाद्या नवीन टेक्नॉलॉजी त्यामध्ये ॲडअप करू शकता का नाही ते चेक करायचं. आता फॉर एक्झाम्पल फोनचंच एक्झाम्पल घेते मी रिपीट. एखादं तुम्हाला ॲप वगैरे डेव्हलपमेंट केले, खरं त्या ॲपसाठी जर वेगळं कुठलं सॉफ्टवेअर लागत असेल फॉर डेव्हलपमेंट किंवा चेकिंग, तर त्याच्याऐवजी तुम्ही तेच ॲप जर तुम्ही फोनमध्ये यूज करून ॲडअप करू शकता का ते चेक करणं इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे स्कॅमर कशासाठी यूज करतात तुम्ही, एखाद्या प्रोडक्ट मधनं नंबर ऑफ युजर्स होण्यासाठी तुम्ही स्कॅमर यूज करू शकता फॉर द आयडिया जनरेशन ऑफ युअर प्रोडक्ट. नेक्स्ट तुमचं रिव्हर्स ब्रेनस्टॉर्मिंग पण आहे, माइंड मॅपिंग पण आहे, अशाच व्हॅरियस टेक्निक्स पण आहेत. त्यामध्ये तुमचं रोल स्टॉर्मिंग पण एक मेथड आहे. रोल स्टॉर्मिंग मध्ये काय तुमच्या ज्या काही तुमच्या आयडिया जनरेट झाल्या त्या पर्स्पेक्टिव्हच्या यूज तुम्हाला फाइंड आउट करू शकतो. ओके, समजलं इथेपर्यंत 3 मेथड्स कुठले फॉर आयडिया जनरेशन, brainstorming, reverse brainstorming, mind mapping, and scammer is also one technique for idea generation. Third part is I'm very thankful to our madam, Mamuri madam from Civil Engineering Department. In future, we are also going to conduct some lectures likewise, so you can get the better idea how to generate the idea and how to implement it for a better product development. Okay? Thank you very much.